गेल्या 15 दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडलेला आहे। यवतमाळ जिल्हा हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून बघितला जातो आणि या जिल्ह्यामध्ये कापसाचा मोठ्या प्रमाणात पेरा केला जातो। मृग नक्षत्र लागल्यापासून पावसाने दडी मारल्याने अनेक भागामध्ये शेतकऱ्यांनी जर पाहिलं तर शेतामध्ये कपाशीचं बियाणं या ठिकाणी टोपल्याचं पाहायला मिळत आहे। आणि आता जर पाहिलं तर पावसाने दडी मारल्याने या संपूर्ण बियाण्याचं नुकसान होण्याची परिस्थिती जी आहे ती या संपूर्ण भागामध्ये शेतकऱ्यांची पाहावयास मिळत आहे। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने शेतामध्ये या ठिकाणी कपाशीचे बियाणे जे आहेत ते टोपले जात आहे आणि प्रतीक्षा जी आहे ती शेतकऱ्यांना कापसाची पावसाची जी आहे ती या ठिकाणी आहे। काय परिस्थिती मावशी या ठिकाणी शेतकऱ्याची आहे? तुम्ही बियाणं खरेदी केलं, पाऊस नाही आहे, पाणी नाही येऊन राहिलं, बियाणं लावलं 15 दिवस झाले आणि वावरात टाकून बसलो हा गुच। आता हे बियाणं कसं खरेदी केलं? लोकांजवळून कर्ज काढून आणि कर्ज येत नाही तिथे असं धिंगाणा झाला, आता कुठून आणावं टाका असं आहे ना। आता पाऊस नाही आला तर मग आता पाणी काय सांगा, नाही आलं तर काय करा, त्याचा इलाज नाही ना, मग बसूनच राहायला लागते ना। आता दमदम बियाणं वाया गेलं। जाते वाया। तर तुम्ही मग पाऊस याची वाट कोण नाही पाहताय टोपाने? किती दिवस पाहावा, आता टाइम झाला ना, आता याच्यातनी डोबलं तर सरकी निघते, नाही तर मग खाऊन घेते किती टाकलं तर। अडचण जी आहे ती शेतकऱ्यांच्या पुढे ही आहे की मृग नक्षत्र लागून गेल्यानंतर सुद्धा पाऊस या ठिकाणी आला नाही आणि बियाण्याचं वाण जे आहे ते उगवण्याची क्षमता जी आहे ती पुढे कालांतरानं कमी होते। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जिल्ह्यामध्ये शेतात जे आहे ते पराठीचं बियाणं जे आहे ते या ठिकाणी टोभलेलं आहे। मात्र पाऊस नसल्यामुळे शेतकरी आता या संपूर्ण विषयाला पकडून जे आहे ते चिंताग्रस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे। विवेक गावंडे, TVN मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।